दिवसाची सुरुवात बरोबर. मी मुंबईला अपडाऊन करत असताना रात्री लोकलनी परत यायचो आणि एक दिवस खूप भयानक ॲक्सिडेंट मी बघितला. स्टेशनवर आम्ही दुसरी गाडी पकडण्यासाठी थांबलो असताना चर्चगेटवरून येणारी स्लो लोकल महिलांची त्याच्या डब्याला एका आग लागली, म्हणजे धूर यायला लागला जास्त, आणि कोणीतरी चेन खेचली आणि काही महिला इतक्या घाबरल्या की त्यांनी गाडी थांबल्या थांबल्या विरुद्ध दिशेला उड्या मारल्या. परंतु विरुद्ध दिशेने एक फास्ट ट्रेन येत होती आणि जेवढ्यांनी उड्या मारल्या, जवळजवळ 10 ते 12 बायका, त्या सगळ्यांना त्या फास्ट ट्रेनने उडवलं आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि खूप भयानक गोष्ट होती. आणि आम्ही स्टेशनवर उभं राहिलो असताना ह्या गोष्टीची चर्चा सर्व ठिकाणी चालू होती. सर्वजण आपापलं मत मांडत होते की कोणाची चुकी आहे हे सांगत होते. त्यातल्या काही जणांनी असं सांगितले की हे देवाचा शाप आहे, देवाचा कोप आहे हा, आणि म्हणून हे असं झालेलं आहे. काही जण अशी पण म्हणाले की जे कदाचित ते त्यांच्या हातून काहीतरी चुका झाल्या असतील आणि म्हणून त्यांना देवाने मृत्यू दिलेला आहे. नवीन करारामध्ये बघा, लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा हाच प्रश्न विचारला. बघा, लूक ह्याचा 13वा अध्याय 1 ते 5 वचन आपण ज्यावेळेस वाचतो, लूक चॅप्टर 13 अँड वर्स 1 to 5, ह्यामध्ये लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की गालिलकरांचा जे मृत्यू झाला, त्यांना मारून टाकण्यात आले, ती लोक पापी होती का? किंवा शिलोहामध्ये जो बुरुज पडून 18 जण मेले होते त्याच्यामध्ये, ते अपराधी होते का? ते पापी होते का? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना नाही सांगितलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा. जर पश्चाताप नाही केला तर असंच होणार आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा की एखादी घटना आपल्याला काय शिकवते हे बघण्याचा प्रयत्न करा. कोण किती दोषी आहे, कोणी पापी आहे म्हणून त्याच्यावर असं संकट आलेलं आहे, हा विचार करू नका. तर ह्यातून आम्ही काय शिकू शकतो? आम्ही पश्चाताप करायचा आहे का? एखादी वाईट घटना घडणे, एखादं फार वाईट घटना घडते, टेररिस्ट अटॅक आहे, हे कधीही चांगली नाही आहे, चांगली घटना नाही आहे, चांगली गोष्ट नाही आहे ती. पण ही घटना आपल्यासाठी एक अलाराम असू शकतो, देवाचा एक अलाराम असू शकतो की बघा, पश्चाताप करा. अशी घटना घडल्यावर देवाला विचारा की मला ह्यातून तू काय सांगत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक वर्तमान ह्याचा 13वा अध्याय 5वं वचन, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 13 अँड वर्स 5. मी तुम्हास सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.